नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे। कारण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आता तेजस आणि मानसीच्या लग्नासाठी कौल लावायला कुलदेवीच्या देवळात सगळे कुटुंबीय आलेले आहेत। आता कुलदेवी नक्की काय कौल देणार आणि तेजस व मानसीचं नातं पुढे सरकणार की नाही हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग त्याचबरोबर रंजक ठरणार आहे। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल। मित्रांनो, लाईक यासाठी जेणेकरून आम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओ बनवताना आणखीन जास्त ऊर्जा त्याचबरोबर मोटिवेशन मिळत राहील। तर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल। तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता मोठ्या बाई ज्या असतात त्या कौल लावत असतात, पण कौल हा तेजस व मानसीच्या बाजूने लागत नसतो। आता 5 वेळांपर्यंत कौल लावण्याची संधी असते, त्यानंतर कौल लावूनही काही उपयोग होत नसतो। त्यामुळे आता मोठ्या बाई ह्या सांगतात की 5 वेळापर्यंत आपल्या हातात संधी असते। 3 वेळा होऊन जातात तरीसुद्धा पाकळ्या चिपकत नाही, 4थ्या वेळेला सुद्धा पाकळ्या चिपकत नाही। आता 5वी आणि शेवटची वेळ असते पाकळ्या चिपकवण्यासाठी। त्यावेळेस मात्र आता इकडे मानसीला मोठ्या बाई सांगतात की पाकळ्या तर चिपकतील, कौल तुमच्या बाजूने येईल, पण आता अशी एक गोष्ट आहे तुझ्या नवऱ्याच्या मनात, त्याचं ओझं तुला पेलायला लागणार आहे। जर ती तुझी तयारी असेल तरच कौल लागेल। आता असं म्हटल्याबरोबर मानसी हे गोष्ट एक्सेप्ट करणार की नाही हे पाहणं रंजक ठरणार आहे। आता हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला एपिसोड पाहावा लागेल। मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला। तर आजच्या भागामध्ये शोभा ही प्रभू कुटुंबियांच्या समोर येऊन उभी राहिलेली असते। आता शोभाला बघून लगेचच सगळेच जण घाबरतात, सगळ्यांना टेन्शन येतं। तर मामा हे शोभाला म्हणत असतात, शोभा हे बघ, आपण देवाच्या दारात आहोत, उगाच इथे तमाशे नको। त्यावर मात्र मामी म्हणते, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस काय वाटतं, मी उगाचच्या उगाच भांडण करत असते का? त्यानंतर आता लगेचच मामी ही विनीत व आभा यांच्यासमोर येऊन उभी राहत म्हणते, अहो विनीत हा आपला एकुलता एक मुलगा आहे। जर आपण याला हवं तसं नाही केलं किंवा याचं मन मोडलं तर हा आपल्यापासून दूर होईल, आपल्यापासून तुटेल आणि मला माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नाही होऊ द्यायचं। म्हणून मी इथे विनीतच्या आणि आभाच्या लग्नासाठी आली आहे। आता हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो। तर मामा म्हणायला लागतात की मग जर तुला यायचंच होतं तर आमच्या बरोबरच यायचं होतंच ना, असं मागून यायची काय गरज होती? आणि मग सगळेजण हसत असतात। तर लगेचच आता शोभा म्हणायला लागते, अहो नाही, खरं तर यांनी मला समजावलं ना, म्हणून मी इथे आले। ह्या एवढ्या मोठ्या हॉटेलच्या मॅनेजर आहेत, पण तरीसुद्धा हातातली सगळी कामं अगदी बाजूला सारून या इथे आल्या यांच्या लग्नासाठी। मग मला यायला नको का? म्हणून खरं तर मी यांच्या लग्नाला आले। आता असं म्हटल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटतं की गायत्रीने शोभाची समजूत काढली, ते सुद्धा आभाला सून म्हणून मानण्यासाठी। पण तरी हे ऐकून घरातल्या सगळ्यांना बरं वाटतं। मग लगेच आई ही शोभाला म्हणत असते, खरंच शोभाताई, तुमचे खूप खूप उपकार झाले की तुम्ही आमच्या मुलीला सून म्हणून स्वीकारलीत। मुलांनी तुमच्या मनाच्या एवढं विरुद्ध जाऊन वागले तरीसुद्धा मोठ्या मनाने तुम्ही त्यांना माफ केलंत आणि त्यांची चूक पोटात घेऊन इथे लग्नासाठी आलात। खरंच खूप खूप थँक्यू। त्यावर लगेचच शोभा म्हणत असते, अहो आता आमच्या मानसीने नाही केलं का तुमच्या मुलाबरोबर जबरदस्तीने घाईघाईत लग्न? तरीसुद्धा तुम्हीसुद्धा तिला एक्सेप्ट केलंतच ना? मग काय, मी सुद्धा केलं आभाला एक्सेप्ट, आणि तसंही पदरी पडलं, पवित्र झालं असं म्हणतातच काय गं? त्याबरोबर मात्र कोणी काही बोलत नाही। तर दुसरीकडे संपतरावांचा जो PA असतो तो त्यांची वीटभट्टी ज्या माणसाकडे गहाण असते त्याच्याकडे आलेला असतो आणि तो त्याला सांगत असतो की आमच्या मनुताईचं म्हणजेच मानसीचं लग्न आहे, तर तुम्ही लग्नाला या। त्यावर आता ते त्याला विचारतात की सरनोबतांच्या मुलीचा नवरा श्रीमंत आहे का? त्याबरोबर लगेच आता इकडे PAला माहिती नसल्या कारणामुळे तो म्हणतो, हो आहे ना। त्यावर लगेच आता इकडे ती व्यक्ती विचारते, माझ्याकडे सरनोबताच्या ज्या काही वीटभट्टी गहाण आहेत त्या सोडवेल का? त्याबरोबर लगेचच आता इकडे PA म्हणतो की हो सोडवेल ना,
खानदानीसुद्धा आहे. त्याबरोबर लगेच आता मात्र इकडे तो म्हणायला लागतो माणूस की बापरे, वीटभट्टी सोडवू शकतो, मग तर लग्नाला मी येणारच. सरनोबतांचं सगळं काही गेलं, रस्त्यावर आले, पण तरीसुद्धा मुलीला मात्र चांगलं सासर मिळालं. मग हे कोण आहेत ते मलासुद्धा पाहायला यायचंच आहे. तर दुसरीकडे आता सगळे प्रभू कुटुंबीय हे देवीच्या दारात आलेले असतात. तर आई ही म्हणत असते, देवी आई, आज आम्ही सगळे प्रभू तुझ्या दाराजवळ आलो आहे. आता फक्त कौल आमच्या मुलांच्या बाजूने लागू दे आणि सगळं त्यांच्या मनाप्रमाणे घडू देत. त्यानंतर आता देवी आईची पूजा मोठ्याबाई करून घेतात आणि सगळ्यांना आरती देऊन झाल्यावर आता लगेचच त्या मडकी बघतात. तर मडकी ही एक कमी असते, तिथे 7च मडकी असल्या कारणामुळे मोठ्याबाई विचारतात की यातलं एक मडकं कुठे. त्यावर लगेच आता तेजस हा सांगायला लागतो, जाधवजी माझ्याकडे एक मडकं आहे. अगं ही सगळी मडकी यांनी आणली, पण मग हे एक मडकं राहिलं, म्हणून हे एक मडकं मी आणलं, हे घे. मग लगेच आता मोठ्याबाई त्याला तू ते मडकं तिथे ठेव असं सांगून टाकतात आणि म्हणतात, पूजा झाली की तुम्हाला हे मडकं मिळून जाईल. आणि मग आता मोठ्याबाई कौल लावायला घेतात. त्या कौल लावताना सांगतात की कौल तुमच्या बाजूने लागला की मग या नात्याला काहीच हरकत नाही. आता मोठ्याबाई कौल लावायला एकदा प्रयत्न करतात तरी पाकळ्या चिपकत नाही, दोनदा प्रयत्न करतात तरी पाकळ्या चिपकत नाही. मग आता आई विचारायला लागते, काय झालं मोठ्याबाई. त्यावर मोठ्याबाई म्हणायला लागतात, देवी आईच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा काही ठाव ठिकाणा मलाही लागत नाही आहे. देवी आई, अगं ह्या पोरीने मनापासून तुझं सगळं व्रत पूर्ण केलं आहे, सगळी मडकी मिळवली आहेत, सगळ्या परीक्षा सगळी दिव्य पार केली आहेत, तिच्या बाजूने कौल लागू देत. आता पुन्हा मोठ्याबाई त्या दगडावर कौल लावायला जातात, पाकळ्या चिपकवत असतात, पण तिसऱ्याही वेळेस पाकळ्या चिपकत नाही. मग लगेच गायत्री म्हणते, बापरे, पाकळ्या चिपकत नाहीत म्हणजे काय, मान्य नाही की काय देवी आईला हे लग्न. त्याबरोबर आम्ही पुन्हा इकडून परत असंच माघारी फिरायचं का, असं ती विचारायला लागते. मग मोठ्याबाई म्हणतात, प्रभू कुटुंबियांची सून होणं एवढं सोपं काम नाही आहे आणि त्या मुलीने सर्व परीक्षा पार केल्या आहेत प्रभूंची सून होण्यासाठी, त्यामुळे असं बोलू नकोस. देवी आई काय म्हणत आहे तुझ्या, असं पुन्हा मोठ्याबाई देवीला म्हणत असतात. तर दुसरीकडे मानसी म्हणत असते, मोठ्याबाई माझं काही चुकलं आहे का, माझ्याकडून काही कमी राहिले आहे का, म्हणून असं होतं आहे का. नाही, माझ्याकडूनच काहीतरी चुकलं असेल, पण मोठ्याबाई मी पुन्हा परीक्षा द्यायला तयार आहे, मी पुन्हा परीक्षा देईन, असं आता मानसी म्हणत असते. त्याबरोबर मोठ्याबाई म्हणतात, नाही ग पोरी, तुझं काहीच चुकलं नाही आहे. देवी आई, ही पोरगी तुझ्या प्रत्येक परीक्षेला खरी उतरली आहे, हिच्या बाजूने कौल दे देवी आई, हिच्या मनासारखं घडू दे, असं आता पुन्हा एकदा मोठ्याबाई देवी आईला प्रार्थना करतात. आणि मग आता त्यात चौथाही कौल लावतात, पण तरीसुद्धा कौल हा मानसी आणि तेजसच्या बाजूने लागले नसतो. आता मात्र मानसीला प्रचंड वाईट वाटतं आणि मानसी ही म्हणायला लागते की सगळं माझ्यामुळे होतं आहे, माझ्यामुळेच मीच काहीतरी कमी पडले असेल. त्यावर तेजस हा तुम्ही कुठेही कमी पडलात नाही लकीचॅम, असं म्हणत पुढे येतो आणि घंटासमोर उभा राहतो. आता तेजस हा लगेचच घंटा धरतो आणि म्हणायला लागतो की देवी आई, आज जर कौल लकीचॅमच्या बाजूने लागला नाही तर मात्र त्यांच्यावरचा नाही तर तुझ्यावरचा, तुझ्या भक्तीवरचा, तुझ्या श्रद्धेवरचा विश्वास उडेल. तू जो प्रसंग, जी परीक्षा त्यांच्यासमोर आणून उभी केलीस, त्यांनी त्या प्रत्येक परीक्षेतून पास होऊन पुढे गेल्यात, त्यामुळे आज कौल आमच्याच बाजूने लागू देत आणि जोवर कौल आमच्या बाजूने लागणार नाही तोवर हा घंटानाद थांबणार नाही, असं म्हणून आता तेजसने घंटा वाजवायला सुरुवात केलेली असते. आता त्याच्या हाताला आधीच लागलेलं असतं, पट्टी बांधलेली असते, ड्रेसिंग केलेलं असतं, त्यामुळे आता थोडा वेळ घंटी वाजवल्यानंतर त्याच्या हातातून आपोआप रक्त यायला लागतं. त्याचा हात रक्ताने लाल झालेला असतो, त्याची जी पट्टी असते ती रक्ताने भिजलेली असते. तर तेजसला मानसीने केलेली प्रत्येक गोष्ट आठवत असते. मानसीने मोठ्याबाईंना ठामपणे सांगितलेलं असतं की या जन्मात तरी माझा नवरा फक्त आणि फक्त राष्ट्रहितच असतील. त्यानंतर तिने आभा आणि विनीतला घरी परत आणलं आणि मग गावी येत असताना तिने दिनेशचा जीव देखील वाचवला. आता हे सगळं आठवून तेजस घंटानाद करत असतो. त्याच्या हातातून रक्त आलेलं असतं. घरातले सगळेच देवी आईसमोर हात जोडून उभे असतात. तेजसच्या हातातलं रक्त आलंय बघून मानसी लगेचच तेजसला म्हणते, राष्ट्रहित आहो. त्यावर लगेच तेजस हा तिला नजरेनेच खुणावतो, आज नाही, थांबवू नका लकीच्या.
त्यानंतर आता पुन्हा एकदा कौल मागण्यासाठी मोठ्या बाईंनी डोळे बंद केलेले असतात, पण आता त्यांना असं काही जाणवतं की त्या पटकन डोळे उघडतात आणि मग आता त्या मानसीला म्हणायला लागतात, पोरी तू कुठं बी कमी पडली नाहीस. तुझ्या नवऱ्याच्या मनात जे सत्याचं वजं आहे त्याचा भार तू पेलवू शकशील तर देवी आई कौल द्यायला लगेच तयार आहे. देवी आई कौल देईल, पण तुला तो भार पेलवला पाहिजे. जर तुला कोणतीही शंका कुशंका मनात असेल तर आत्ताच ह्या नात्यातनं मागं फिर पोरी, मागं फिर, असं आता मोठ्या बाई सांगत असतात. तर आता मात्र इकडे तेजस हा मनातल्या मनात म्हणत असतो, लकी चॅम्प सत्याचं ओझं खूप मोठं आहे, कारण तुमचे बाबा माझ्यामुळे गेलेत हे खूप मोठं कटू सत्य आहे. तर दुसरीकडे मानसी ही तेजसकडे भरल्या डोळ्याने बघते आणि मनात म्हणत असते, मला माहिती आहे राष्ट्रहित तुमच्या मनामध्ये आता सध्या कसलं ओझं आहे ते. तुमचंही माझ्यावरती प्रेम आहे. बाबांच्या जाण्यानंतर तुम्हीच तर माझा मोठा आधार होतात. मग मानसी म्हणते की मी या नात्यातून मागे फिरणार नाही मोठ्या बाई. मी हे नातं स्वतःहून निवडलं आहे, त्यामुळे जी काही परिस्थिती येईल त्याला मी सामोरी जाईन. आणि मग आता मानसीसुद्धा तेजसच्या बरोबर शंकानाद करायला लागते. त्याबरोबर आता दोघंजण घंटा वाजवत असतात. पुन्हा एकदा मोठ्या बाई आता कौल लावायला तयार असतात. घरातली सगळीच लोक हात जोडून कौल देवी काय देते याचीच वाट बघत बसलेली असतात. तर तेजस हा मनातल्या मनात म्हणत असतो, आज कौल हा फक्त आमच्या नात्याचा नाही तर आमच्या कुटुंबाच्या आनंदाचा, आमच्या कुटुंबाच्या सुखाचा, समृद्धीचा आहे. तर दुसरीकडे मानसी ही मनात म्हणत असते की कौल राष्ट्रहितांच्या मनाप्रमाणे लागू देत, कारण मला माहीत आहे त्यांच्या मनातसुद्धा आमच्या नात्याच्या बाजूने कौल लागावा अशीच इच्छा आहे. तर आता मोठ्या बाईंनी 5व्यांदा कौल लावायला घेतलेला असतो. पुन्हा एकदा त्या कौल ह्या पोरांच्या बाजूने लागू दे देवी आई, तुझ्या मनात नेमकं काय आहे हे आम्हाला कळू दे, असं म्हणत पाकळ्या उचलतात आणि त्या दगडाला चिपकवायला जातात. त्यावेळेस मात्र दोन्ही पाकळ्या दगडाला चिपकलेल्या असतात आणि हा एपिसोड इथेच संपतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता देवी आईने कौल तर तेजस मानसीच्या बाजूने दिलाय, त्यामुळे त्यांचं लग्न तर आता कोणीच थांबवू शकत नाही. पण मग गायत्रीच्या प्लॅनचं आता नेमकं काय होणार? गायत्रीचा प्लॅन फ्लॉप होणार की सक्सेसफुल होणार? तुम्हाला काय वाटतं? त्याचबरोबर देवी आईने कौल देतानाच मानसीला हा संकेत दिला होता की तुझ्या नवऱ्याच्या मनात खूप मोठं काहीतरी सत्य आहे, गुपित आहे. आता तेजसच्या मनातलं गुपित आहे ते म्हणजे मानसीच्या वडिलांचा जीव हा त्याच्यामुळे गेलेला आहे आणि मानसीचा तिच्या वडिलांवरती अपार प्रेम होतं, जीव होता. मग आता ज्या वेळेस मानसीला हे सत्य कळेल की आपल्या वडिलांचा जीव हा तेजसमुळे गेलेला आहे, त्यावेळेस मानसी हे सत्य पचवू शकेल का आणि ती तेजसला माफ करून पुढे त्यांचा संसार सुखाचा होईल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर मित्रांनो, कोणत्याही मुलीसाठी आपल्या वडिलांचा जीव हा आपल्या नवऱ्यामुळे गेलेला आहे ही भावना कशा प्रकारची असू शकते आणि ती आपल्या नवऱ्याला माफ करून पुढे आयुष्य त्याच्याबरोबर घालवू शकते का, की त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेऊ शकते? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आता मानसी पुढे जाऊन काय करणार? तेजसला ती माफ करणार का, की मानसी आणि तेजस आयुष्यभरासाठी कायमचे वेगळे होणार मानसीला सत्य कळाल्यानंतर? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती प्रत्येक मालिकेंचे अपडेट हे रेग्युलर येत असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करत चला आणि बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरत जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांसोबत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येईल आणि सगळ्यांनाच आपले व्हिडिओ पाहता येतील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक यासाठी करा कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. त्याच्यामुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं. त्यामुळे व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला, बेल आयकॉन प्रेस करत चला, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. पण मित्रांनो, पुढे नक्की घडणार काय? तेजस मानसीचं लग्न कशा प्रकारे पार पडणार आणि गायत्रीने जो काही ट्रॅप रचलाय तो सक्सेसफुल होणार का नाही, की मानसी आणि तेजसचं नातं यशस्वी ठरणार, हे पाहण्यासाठी
पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका. त्यामुळे आत्तापर्यंत इथेच थांबूया. पण तुम्हाला काय वाटतं, होईल की नाही तेजस मानसीचं लग्न, हे मात्र कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आठवणीने सांगायला विसरू नका तेजस मानसीची जोडी तुम्हाला कशी वाटते. चला तर मग मित्रांनो, आजचा एपिसोड इथेच संपतो आणि आपणही आता इथेच थांबूया. धन्यवाद.